कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी तुझवीण शंभो मज कोण तारी। नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते। आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे सणवार, व्रतवैकल्य, त्याचप्रमाणे उपासना, पूजाविधी, आणखीन बरंच काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत असतो। तर असाच एक नवीन विषय या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेली आहे आणि हा विषय आहे भगवान शिवशंकराच्या एका विशिष्ट पूजनाविषयी। पंडितजी श्री प्रदीप मिश्रा यांनी संपूर्ण भारताला वेड लावलेलं आहे शिवभक्तीचं आणि त्याच शिवभक्ती मार्गामध्ये त्यांनी एक उपासना आपल्याला सांगितली आहे। अमरावतीच्या कथेमध्ये अमरावतीच्या शिव महापुराण कथेमध्ये त्यांनी भगवान शिवशंकरांच्या पार्थिव शिवलिंगाविषयी माहिती दिलेली आहे। त्यांनी सांगितलं आहे की जीवनामध्ये एकदा का होईना पार्थिव शिवलिंग पूजन हे आपल्या हातून व्हायलाच पाहिजे। पार्थिव शिवलिंग पूजन हे काय असतं तर नुसतं ते एका शिवलिंगाचं पूजन नसून आपण जेवढी माती ते शिवलिंग निर्माण करण्यासाठी घेतो त्या मातीमध्ये जेवढेही बारीक बारीक कण असतात तेवढ्या संपूर्ण कणांचं आपण शिवलिंग म्हणून त्यांचं आपण पूजन करत असतो आणि एवढ्या मोठ्या कणांचं पूजन, शिवलिंग रूपी पूजन केल्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं। म्हणून पार्थिव शिवलिंग पूजनाला खूप महत्त्व आहे। तर हेच पार्थिव शिवलिंगाचं पूजन कसं करायचं, केव्हा करायचं, याचा उपवास करायचा का, नैवेद्य अर्पण करायचं का, पूजाविधी काय आहे, विसर्जन कसं करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पार्थिव शिवलिंग पूजन म्हणजे भगवान शिवशंकरांचं मातीचं शिवलिंग बनवून त्याचं पूजन करणं आणि शिवरात्री हा एक विशेष दिवस आहे। प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या मासिक शिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाचं पूजन करणं हे अतिशय उत्तम असतं। तर हे पूजन कसं करायचं, शिवलिंग कसं तयार करायचं? शिवलिंग तयार करण्यासाठी आपल्याला कुठलीही माती आपण घेऊ शकतो, पण जर का आपण बेलाच्या झाडाखालची माती जर घेतली तर अतिशय उत्तम। त्या मातीमध्ये आपल्याला काळे तीळ मिश्रित पाणी आणि काळे मिरे यांची पावडर चिमूटभर याचं मिश्रण करून आपल्याला त्या मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने शिवलिंग स्थापित करायचं आहे। शिवलिंग स्थापित केल्यानंतर उत्तर दक्षिण असं ते ठेवायचं आहे आणि मगच त्याचं पूजन आपल्याला करायचं आहे। या शिवलिंगासोबत माता पार्वतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी, त्याचप्रमाणे कुठल्याही पूजेवर आपण जी गणपती बाप्पांचा जो विडा ठेवतो किंवा गणपती बाप्पांच्या नावाचं प्रतीक म्हणून जी आपण सुपारी ठेवतो ती आपल्याला एक सुपारी आणि 2 जोड पानावर, विड्याच्या जोड पानावर आपल्याला ठेवायची आहे। बघा तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे गणपती बाप्पांची सुपारी। त्याचप्रमाणे ताटामध्ये मी जी सुपारी ठेवलेली आहे ती पार्वती मातेचं प्रतीक म्हणून ठेवलेली आहे। आता हे जे 2 खडे ठेवलेले आहेत ते सिहोरवरून आणलेले खडे आहे आणि या पूजनावर मी त्यांचं पूजन केलेलं आहे, करत आहे। तर याची आवश्यकता, हे खडे ठेवण्याची आवश्यकता तुम्हाला नाही। फक्त गणपती बाप्पांचं प्रतीक, पार्वती मातेचं प्रतीक म्हणून एक सुपारी, गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी आणि अशा पद्धतीने आपल्याला एक शिवलिंग स्थापित करायचं आहे। आता आपण पूजा सामग्री बघून घेऊया। आपल्याला छान पूजेच्या ठिकाणी आपलं मन प्रसन्न होईल अशा पद्धतीने आपल्याला छान रांगोळी काढायची आहे आणि तुम्ही आता पाहिलंच असेल की मी संपूर्ण पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रिय सफेद कलर, शुभ्र कलर असतो म्हणून फक्त पांढऱ्या रांगोळीचाच वापर मी त्यामध्ये केलेला आहे। छान एक पाट घेतला आहे, पाटाखाली स्वास्तिक काढून त्यावर आपली ज्या ठिकाणी पूजेची जागा आहे त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून पाटावर एक छान वस्त्र अंथरून हे जी आपण महादेवांची पिंड काढलेली आहे याच्या खाली मी एक बेलाचं पान देखील ठेवलेलं आहे आणि हे मोठं पान ठेवलेलं आहे। हे याच्यासाठी ठेवलं आहे की आपण जो काही अभिषेक वगैरे करू, पंचामृत वगैरे अर्पण करू ते ताटामध्ये साठून न राहता या पानावर व्यवस्थित हे राहतं आणि बाकीचं जे पूजन आहे, फुलं वगैरे, ते पाण्यामुळे ते ओलं होत नाही म्हणून ते मी पानावर मुद्दाम तसं ते शिवलिंग स्थापित केलं आहे। बेलाचं पान
खाली ठेवून म्हणजे बेलाच्या पानावरच आपल्याला ते शिवलिंग स्थापित करायचं आहे. तर हा झाली अशा प्रकारची पूजा मांडणी. गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून एक सुपारी, पार्वती मातेचं प्रतीक म्हणून एक सुपारी आणि शिवलिंग. बस अगदी अशी साधी सोपी पूजा मांडणी करून आपल्याला मनोभावे आणि शुद्ध अंतःकरणाने त्याचप्रमाणे प्रेमाने भगवान शिवशंकरांचं, महादेवांचं आपल्याला पूजन करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला गणेश आवाहन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पार्वती मातेचं पूजन करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला भगवान शिवशंकरांचं मनोभावे आपल्या पद्धतीने पूजन करायचं आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला आपल्याला हे पूजन करायचं आहे. आपण संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष समयी हे पूजन करू शकतो. याला उपवास करणं जरुरी नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता, पण नाही केला उपवास आणि नुसतं पूजन जरी केलं तरी त्याचं फळ तेवढंच मिळणार आहे जेवढं उपवास करून आपल्याला फळ मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी संपूर्ण पूजन करून घ्यायचं आहे. पूजन झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना सर्वप्रथम पूजनावर आपल्याला फराळाचा नैवेद्य अर्पण करायचा. नंतर आपला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आपण जी काही जेवण बनवू किंवा अन्न तयार करू त्याचा आपल्याला भगवान शिवशंकरांना नैवेद्य अर्पण करायचा आणि संपूर्ण पूजन करून घ्यायचं. आता हे विसर्जन कधी करायचं, तर विसर्जन शिवरात्र म्हटल्यावर संपूर्ण रात्रीचा काळ येतो आणि त्यामुळे आपल्याला रात्रभर ही पूजा आपल्या घरामध्ये तशीच मांडलेली राहू द्यायची आहे. आता पूजनासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. केल्यानंतर की काहीतरी आपण भगवान देवादिदेवांना अर्पण करतो आहे, म्हणजे आपली लायकी नाही त्यांना काही अर्पण करायची, पण एक श्रद्धायुक्त भक्तिभावाने आपण जे काही त्यांना अर्पण करतो त्यासाठी ही सामग्री जमा केलेली आहे. तर तुम्हाला दाखवून देते मी. बघा, इथे हे हळदी कुंकू अक्षता आहेत, बेलाची पानं आहेत आणि पारिजातकाचे फूल आहे जे त्यांना विशेष. आणि हो, तुम्हाला याआधी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पारिजातकाचं फूल एक का होईना महाशिवरात्रीला किंवा महिन्याच्या प्रत्येक शिवरात्रीला देवांना, महादेवांना अर्पण करावं. त्यानंतर हे गुलाबाचं फूल आहे, हे कनेरचं पुष्प आहे आणि ही पांढरी फुलं. त्याचप्रमाणे हे शुभ्र वस्त्र आहे महादेवांसाठी तयार केलेलं. त्याचप्रमाणे हे मौली म्हणजे जो लाल दोरा असतो आपला, हे पार्वती मातेसाठी वस्त्ररूप म्हणून आणि गणपती बाप्पांसाठी आणि भगवान शिवशंकरांसाठी असं शुभ्र हे केलेलं आहे. इथे आहे बघा काळे तीळ, 108 अक्षतांचे दाणे, 21 गव्हांचे दाणे, काळे मिरे, त्याचप्रमाणे खडी साखर आणि 5 कमळगट्टे. आता सुपारी पण घ्यायची आहे, पण सुपारी आता ही सुपारी आपल्याला इथे जी पूजा करायची आहे यासाठी घेतलेली आहे मी. या सुपारीचं काही काम नाही. सुपारी, भस्म, लालचंदन, त्याचप्रमाणे हे गोपीचंदन, हे सगळं असं घेऊन घेतलेलं आहे. मुद्दाम काय करायचं आपण की सगळी सामग्री आपल्यासोबत एकत्र जमा करून ठेवायची, म्हणजे आपली जेव्हा आपण शांततेत पूजा करू आपली उडबस होत नाही. आधीच ही संपूर्ण सामग्री अशी तयार करून घ्यायची. हे पंचामृत आहे, पाणी अभिषेकासाठी किंवा भगवान शिवशंकरांना स्नान घालण्यासाठी आणि हा फळाचा नैवेद्य. अशा प्रकारे संपूर्ण सामग्री सिद्ध करून आपल्याला पूजनाला बसायचं आहे. कोणत्याही पूजनाची सुरुवात ही सर्वप्रथम दीपपूजनाने करतात. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. अशी दिव्याला प्रार्थना करून त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं मंगल व्हावं, देवादिदेवांनी आपल्या सगळ्यांचं मंगल करावं अशी कामना करून आपण दीप प्रज्वलित करायचा आणि दिव्याचं पूजन करायचं. हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याचं पूजन करायचं आणि नंतरच मग आपण आपलं जे पूजन आहे त्याला सुरुवात करायची. दिव्याचं पूजन झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या नावाने आपण जो विडा ठेवलेला आहे त्या विड्याला आवाहन करायचं आणि त्यांना आपल्या घरी पूजेच्या ठिकाणी येण्याचं आवाहन करायचं. अक्षता अर्पण करून अक्षतां समर्पयामी. नंतर स्नान घालायचं शुद्ध पाण्याने, पंचामृताने. आणि हे झाल्यानंतर त्यांना वस्त्ररूपी जी मौली आहे ती अर्पण करायची. तुम्ही कापसाचं वस्त्र देखील येथे घेऊ शकता. भगवान गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं, हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आणि त्यांना गुळ खोबऱ्याचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा. त्यांना दीपाने ओवाळायचं,
धुपाने ओवाळायचं। अशा प्रकारे गणपती बाप्पांचं पंचोपचार पूजन करून त्यांना नैवेद्य वगैरे अर्पण करून त्यांना मनोभावे प्रार्थना करायची। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। संपूर्ण कार्याची सुरुवात करण्यासाठी भगवान गणपती बाप्पांना आपण आवाहन करून घेतलेलं आहे। आता पुढचं पूजन आपण पार्वती मातेचं करणार आहोत आणि मग भगवान शिवशंकरांचं। आपल्याला महादेवांच्या पूजेवर शंख घंटा ठेवण्याची आवश्यकता नसते, कारण महादेवांनी शंखासुर नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे आणि त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये शंख वापरत नाहीत। इथे मी नैवेद्य अर्पण करून घेतलेला आहे आणि आता आपण पार्वती मातेचं पूजन करूया। कुठल्याही देवांचं पूजन करताना सर्वप्रथम त्यांना अक्षता अर्पण करून त्यांना आपल्या घरी आवाहन करून घ्यायचं, बोलवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने, आणि त्यांना प्रार्थना करायची की मी तुम्हाला माझ्या पूजेच्या ठिकाणी बोलवलं आहे, आपण कृपया माझ्या पूजेच्या ठिकाणी या, माझ्या पूजेचा माझ्या भक्तीचा स्वीकार करा। आणि आवाहन झाल्यानंतर त्यांना स्नान घालायचं शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि मग पुन्हा शुद्ध पाण्याने। जर का आपण स्त्री देवतेचं पूजन करत असू तर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या, सुगंधी फूल अर्पण करायचं आणि नैवेद्य अर्पण करायचं। अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही पूजनावर, व्रताच्या पूजनावर आपल्याला अशा पद्धतीने पूजन करायचं। बघा मी इथे संपूर्ण पूजा करून घेतली। वस्त्ररूपी मौली माता पार्वतीला अर्पण केली। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ज्या मनोकामना पूर्ततेसाठी तुम्ही हे व्रत करता आहात किंवा काही तुमची संकल्पपूर्वक जर इच्छा असेल तर आपल्याला संकल्प बोलून घ्यायचा आणि नंतर आपल्या व्रताला सुरुवात करायची आणि महादेवांचं यथासांग पूजन करायचं। संकल्प कसा बोलायचा, संकल्प कसा, देवाला संकल्पासाठी कशी प्रार्थना करायची, यावर लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पुढे बघाल। ज्याप्रमाणे आधींच्या देवांचं आवाहन केलं अक्षता अर्पण करून, तसंच आता देवादिदेवांचं त्यांना संकल्प बोलून अक्षता अर्पण करून त्यांना इथे येण्याची विनंती केली आहे। आणि यथासांग ज्याप्रमाणे आपण संपूर्ण बाकीचं पूजन करतो, आता मी तुम्हाला पूजेचा विधी सांगितला त्या पद्धतीने आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे। त्यांना स्नान घालायचं आहे, पंचामृताने स्नान, पुन्हा मग शुद्ध जलाने स्नान, अष्टगंध, धूप, दीप आणि जी काही सामग्री आपण सिद्ध केलेली आहे पूजनासाठी, ती संपूर्ण सामग्री एक एक करून भगवान शिवाचा तुम्हाला जो कोणता येईल, तुम्हाला जो कोणता आवडेल तो मंत्र म्हणून आपल्याला संपूर्ण सामग्री अर्पण करून अगदी शांत चित्ताने, प्रसन्न अंतःकरणाने आपल्याला देवाचं पूजन करायचं आहे। खूप छान आणि खूप प्रभावी असं हे पार्थिव शिवलिंगाचं पूजन आहे। तुम्ही जरूर, आणि काय फक्त महिन्यातून एकदा तर करायचं आहे, नक्की करून बघा। खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं। आपल्या देवपूजनाचं जे फलित आहे ते सगळं फलित म्हणजे आपल्याला कुठल्याही काम्य गोष्टीसाठी देवपूजा करायची नाही, तर आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, आपल्या मनाच्या शुद्धीसाठी, त्याचप्रमाणे आपल्याला संतोष व समाधान मिळण्यासाठी आपण पूजन हे करायचं आहे। बघा संपूर्ण हे वस्त्र वगैरे अर्पण करून झालेलं आहे। आणि आता ही जेवढी मी तुम्हाला सामग्री दाखवली त्या सामग्रीमध्ये धोत्र्याचं फळ हे राहिलेलं होतं विसरून, तुम्ही ते सुद्धा घ्याल, धोत्र्याचं फूल घ्या। आता संपूर्ण पूजन माझं करून झालेलं आहे आणि मी बाकीची ही जी काही भगवान शिवशंकरांना, माता पार्वतीला फळाचं नैवेद्य आता अर्पण केलं आहे। आणि आता मी जी काही मी सामग्री घेतलेली आहे पूजनासाठी, 5 कमळगट्टे, मिरे, गहू, 108 अक्षता, ते सगळं मी शांत चित्ताने अर्पण करून घेणार आणि तुम्हाला मग पुढे व्हिडिओमध्ये भेटते। संपूर्ण सामग्री वगैरे वाहून झाल्यानंतर बघा पूजा अशी प्रसन्न दिसत आहे। आपल्या घरामध्येच आपण जर अशी एखादी पूजन केलं तर त्यावेळेसचं जे वातावरण असतं ते वातावरण एकदम सकारात्मक होऊन जातं। ते म्हणतात ना, भगवंताचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठे गणपती बाप्पांची, देवीची आणि भगवान शिवशंकरांची आरती घेऊन आपण ह्या व्रताची, ह्या पूजनाची सांगता करू शकतो, संपूर्ण करू शकतो। आरती झाल्यानंतर आपल्याला जो आपण अन्नाचा नैवेद्य बनवला, जो काही स्वयंपाक आपण केला, त्याचं भोजन आपल्याला देवांना द्यायचं आहे।
आणि तुम्हाला या पूजन आणखीन जर छान करायचं असेल, आणखीन वैशिष्ट्यपूर्ण करायचं असेल, तर तुम्ही भगवान शिवांची जी काही स्तोत्र मंत्र आहे, शिवमहिम्न आहे, शिवस्तुती आहे, ते तुम्ही म्हणू शकता. आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जनाचा हा व्हिडिओ आहे. मी संपूर्ण रात्रभर ही शिवरात्री असल्यामुळे रात्रभर हे पूजन आपल्या घरामध्ये तसंच राहू द्यायचं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की ही जी पूजा आपण करतो ही सहसा प्रदोष समयी करायची. बघा, इथे नैवेद्य अर्पण केलेला आहे. आणि आपण ज्याप्रमाणे तुळशीपत्र सगळ्या देवांसाठी अर्पण करतो, भगवान विष्णूंसाठी, महाराजांसाठी, तर देवादिदेवांच्या भगवान शिवशंकरांच्या नैवेद्यावर नेहमी बेलपत्र हे ठेवावं, त्यामुळे ते त्यांचा स्वीकार करतात. आपल्या अन्नामध्ये जे काही दोष असतात ते निघून जातात. आता विसर्जन करण्यासाठी नदी किंवा तलावामध्ये या पूजेचं विसर्जन करावं असं सांगितलं आहे, पण ते सगळ्यांना शक्य नाही. त्यामुळे घरच्या घरी, आपल्या घरी जे मोठं भांडं असेल ज्यामध्ये सहजरित्या आपण केलेलं शिवलिंग हे विसर्जित होऊ शकेल असं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आपली मनोकामना बोलून हे पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे. आणि विसर्जन करताना आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की विसर्जन करताना आपल्याला नेहमी जो शिवलिंगाचा जो जलाधारीचा जो भाग आहे तो भाग आपल्याला शेवटपर्यंत दिसेल. आणि त्या भागाला आपल्याला विसर्जित करताना आपलं लक्ष त्या भागावरच असलं पाहिजे. आणि त्या भागाकडे बघून आपल्याला भगवान शिवशंकरांचं स्मरण करून आपलं दुःख, आपलं प्रार्थना त्यांना सांगून आपल्याला याचं विसर्जन करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा भाग पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. आणि बघा, मी जलाधारी ही वर ठेवलेली आहे. हा भाग आपल्याला दिसायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे. आणि भगवान शिवशंकरांना पुन्हा आपल्या घरी येण्याचं आवाहन करायचं आहे. आता हे व्रत तुम्ही किती दिवस कराल, तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रत्येक मासिक शिवरात्रीला करू शकता. तुम्ही एखादा संकल्प बोलून 11-21 शिवरात्री करू शकता. हे आपापल्या मनानुसार. उपवास करण्याची आवश्यकता नाही. फक्त या पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाला येथे महत्त्व आहे. आणि हे पूजन मातीचं शिवलिंग बनवून याच्या पूजनाला महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण पूजन करायचं आहे. आणि पूजन झाल्यानंतर, कुठलंही पूजन झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडतो त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी देवांचं वास्तव्य असतं. म्हणून त्या ठिकाणी थोड्या अक्षता अर्पण करून तिथे एक दीप आपल्याला थोडा वेळ का होईना प्रज्वलित करून ठेवायचा आहे.